तर सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये। आजच्या प्रवचनाचा विषय असणार आहे कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है, एक है तो नेक है। तेव्हा प्रभूजी आज का असा विषय निवडला? काळाची गरज आहे। कलियुगामध्ये असं म्हटलेलं आहे कलो संघ शक्ती, जे संघात शक्ती सांगितलेलं आहे। काय म्हटलेलं आहे? संघात शक्ती कलियुगी। कलियुगामध्ये संघाची शक्ती खूप महत्त्वाची सांगितली। कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, तुम्हाला एका क्षेत्रामध्ये जर तुम्ही सगळे एकत्र आले म्हणून मला प्रवचन करायचं होतं, एखादा व्यक्ती असलं तर मी प्रवचन नाही करू, पण तुम्ही एवढे लोक आहेत की ते एवढ्या लोकांकडे पाहून उत्साह येतो की प्रवचन करण्याचा। जसं एखाद्याला कोणत्याही सामाजिक कार्य करायचं असेल तर रोटरी क्लब घ्या, लायन्स क्लब घ्या, एका विचाराचे लोक येऊन ते कार्य करतात। साफसफाई करायची असेल घरातले, एकटे व्यक्ती घर साफ नाही करू शकत, सगळ्या लोकांनी घर केलं, साफसफाई केली तर होतं। कुकिंग करायची असेल तरी आपल्याला एकत्रपणा लागतो। एखादा सब्जी कटिंग, एखादा भाजी पोळी, तेव्हा ते पोटभर खायला भेटतंय। आणि एका परिवारात राहतात तर ते परिवार सुद्धा सक्सेसफुली होतो। त्याच प्रकारे जी आजची परिस्थिती आहे कलियुगामध्ये, आपल्याला सक्सेस व्हायचं असेल, सफल प्राप्त करायचं असेल तर आचार्य सांगतात की संघात शक्ती कलियुगामध्ये की शक्ती होऊन एकटा व्यक्ती काहीच करू शकत नाही, आणि एकटा व्यक्ती करायला गेला तेवढा तो सफल होणार नाही। म्हणून आपण सगळ्यांना सोबत येऊन कार्य केलं पाहिजे। जसं रस्त्याना तुम्ही एक दगड घेऊन कुत्र्याला मारला तर कुत्रा पळून जाईल, पण तो दगड जेव्हा एखाद्या मावळाच्या छत्त्याला मारतात तर ते मावळाचं छत्त काय करेल? तुम्हाला सगळ्या मधमाशा अटॅक करतील आणि तुम्हाला जीवन मुश्किल करून टाकतात। तसंच एक व्यक्ती काहीच करू शकत नाही, पण त्या छत्त्याप्रमाणे सगळे लोक एकत्र करू शकतात। म्हणून आपल्याला जी वास्तविक परिस्थिती आहे का, तर याचं सांगितलेलं आहे की जे आजकाल राजकीय परिस्थिती चालू आहे, धर्मावर एवढा आपलं स्वतःचं अस्तित्व टिकणं सुद्धा कठीण झालेलं आहे। आणि मग स्वतःच्या अस्तित्वासाठी हे जे नारे आहेत, का बरं? हिंदूला जगवायचं असेल कठीण आहे। भगवान कृष्णाने अर्जुनाला 18 अध्याय 700 श्लोक सांगायला लागले, तेव्हा कुठेतरी जागृत झाला तो, आणि तेव्हा युद्धाला, नाही तर तो बी कारण देतात हे सगळे माझे येतात। कारण आपण सगळ्यांना सेक्युलरचा धर्मनिरपेक्षता, सेक्युलरचा ठेका आपल्यात लावलेला आहे, आपणच सेक्युलर फॉलो करतो। पण आपणच फॉलो का करायचं? दुसऱ्यानं करायचं नाही का? सेक्युलर पिसाळ्या कुत्र्यासोबत तुम्ही जास्त राहू शकत नाही, तुम्हाला सगळे सर्व धर्म सांगत, पण तो पिसाळलेला आहे, तो पिसाळ्यासोबत तुम्ही झोपू शकत नाही, राहू शकत नाही, तो कधी तुम्हाला चावा घेण्याची भरोसा नाही। तसं आता आजकाल जी जमात आहे पिसाळ्या कुत्र्यासारखी आहे तुम्ही म्हणतात, आणि आपल्याला सेक्युलरचे ढोस पाजत असतात। म्हणून आजकालचे जे राजकीय ना, डिवाइड अँड रूल, भेद करा आणि राज्य करा, जे पहिल्या काळापासून आलं। मोगलांनी सुद्धा काय केलं? राजपुतांमध्ये पण डिफरन्सेस होते। येऊन शिवाजी महाराजाला जास्त त्रास कोणाचा झाला? मोगलांचा नाही, आपल्याच लोकांचा, आणि विशेष करून परिवारातल्या लोकांचं नुकसान झालेले। म्हणून पहिल्यांदा जो मोगल साम्राज्य कोण आला होता? जयसिंगनं कोणाला प्रवेश दिला माहिती आहे इतिहासामध्ये? कोण माहिती आहे? की त्याला नाही का आपल्या भाऊबंदकीचा, महाराणा प्रतापच्या प्रति ईर्ष्या झाली होती, म्हणून त्याला हे आतमध्ये प्रवेश दिला आणि त्यानं ते राज्य केलं आणि त्यालाच नंतर मारलं। असे कितीतरी हो जयसिंग आहेत आजकाल, तर गलोगली जयसिंग झालेले। म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात पण ती अवस्था होती, आज पण ती अवस्था आलेली आहे। म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की आता आपल्याला नाही का, लोक जसे का पक्ष्यांचा समूह होता आणि शिकारी रोज येऊन त्यांची शिकार करून घेऊन जायचा। मग हे सगळे शिकारी मधलं जो पक्षामधला एक जो मेन पक्षी होता तो म्हटलं काय करायचं, आपली संख्या कमी होत चालली। ते म्हणले का ऋषीकडे जाऊ आपण। मग ऋषीकडे गेले, म्हणजे ऋषी महाराज आमची आपल्या लोकसंख्या कमी होत चालली, काय करायचं? ते म्हणले एक मंत्र देतो, तुम्ही ते फॉलो करा, तुमची संख्या नाही कंट्रोल। काय मंत्र होता? शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, लोभ से भी उसमें फसना मत। आणि हा मंत्र त्या सगळ्या पक्ष्यानं पोपट्यानं पाठ केला। शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, लोभ में भी उसमें फसना मत। सगळ्यांना घोकंपट्टी केली।
आणि आल्यानंतर झाडावून पाहिलं, अरे शिकारी आया 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 आया, हा जाल भी बिछाया, जाळं बी टाकलं, दाना भी डाला. पण पुढचं वाक्य काय विसरले, लोग भी उसमें फसना मत. आपली तीच अवस्था आहे. आपण एवढं सोशल मीडियावर ऐकतो, शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, पण आपण फसतोत. आणि कशा फसतोत, केवळ आजकाल पैशामुळे लोक फसतात. एक बाटली दिली खुश, 1000 रुपये दिले, आता रेट चालू 2000 रुपये, हे लोभ आहे. दुसरा माझ्या संबंधामधला आहे, रक्तातला आहे, माझ्या ओळखीचा आहे. आजकाल सगळे नातेसंबंध किंवा या जाती धर्माच्या याच्यामध्ये डिवाइड केलेले आपल्याला. पण ह्या जाती धर्मामध्ये, पंथांमध्ये कोणत्या नाही की माझ्या जवळचा संबंधाचा आहे, ओळखीचा आहे, किंवा त्याचा माझा लय परिचय आहे. जसं आमच्या भक्ताची चुलती उभा राहिली, ते सकाळ संध्याकाळ त्यांच्या स्टेटसला तेच पाहायला भेटते. कारण त्यावेळेस त्यांना ते विचार नाही का, माझी चुलती उभी प्रभूची, माझे एक महत्व आहे. आणि पण कोण्या पक्षाकडून, काँग्रेस पक्षाकडून आहे. म्हटलं तुमच्या स्वतःच्या एक विचार, तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं बलिदान तुम्ही फसू नका जाळ्यामध्ये. म्हणून आज आपल्याला सगळ्याचं महत्व असं आहे की शिकारी येणारे, जाळा टाकणारे, जाती धर्मामध्ये, पंथामध्ये, कोणत्या प्रलोभामध्ये, कोणत्या विचारामध्ये न फसता आपल्याला नाही का त्याच्यातून सुटका करून योग्य ते निर्णय घेतला पाहिजे. नाही तर तुम्ही जंगलामध्ये जे गवा असतात पहा, म्हशीसारखा एक प्राणी असतो, त्यांच्यामध्ये एक झुंड असते, आणि त्या झुंडीतून एखादा बाहेर गेला ना, तर वाघ किंवा सिंह त्याला अटॅक करून मारतात. पण त्याला वाचवायचं असेल तर काय केलं जातं माहितीये का, सगळे जे गवा आहेत ना अटॅक करतात, आणि वाघाला असो सिंहाला असो ते पळून लावतात. तसंच कलियुगामध्ये कोणत्याही प्रलोभाला न तुम्ही एकटे फुटून राहता, तुमच्यावर कधी कोणता अटॅक होईल याचा भरोसा नाही. याचे लाईव्ह उदाहरण असे की बांगलादेशमध्ये हिंदू धर्माचे सगळे मंदिर प्राय जाळून टाकले, मारून टाकले. अहो 12-12, 13-13 वर्षाच्या मुलीला उचलून नेले, विचार करा. म्हाताऱ्या बायाला सुद्धा नेले. आज मी प्रवचन काय घेतलंय, कारण तुम्ही सेफ राहिला, तुमची प्रॉपर्टी खूप आहे, तुमची जात चांगली आहे, पैसा आहे, सगळं आहे, पण तुमचा धर्मच खतऱ्यामध्ये असेल तर तुमची प्रॉपर्टी तुम्हाला कामाला नाही, तुमची जात तुमच्या कामाला येणार नाही, तुमच्या जे त्यांना तुम्ही जे मदत केली ते सुद्धा तुमच्या कामाला येणार नाही. म्हणून महाभारत म्हणतंय, रामायणामध्ये मध्ये एक श्लोक सांगितलाय, धर्म रक्षित इथे रक्षित. धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेन, तुम्ही धर्माचं रक्षण नाही केलं तर धर्म तुम्हाला कुठून रक्षण करणार आहे. म्हणून महाभारतामध्ये जर पाहायला गेलं, आता तुम्हाला प्रभूजी आमच्याकडे पर्यायच नाही, ऑप्शन नाही, हा असा तो तसा तो तसा आहे. 100% विचार केलं तर लोकशाहीमध्ये परफेक्शन नाही, पण चांगलं काहीतरी बेटर ऑप्शन आपल्यामध्ये आहे. आणि याचं चांगलं उदाहरण मोहन भागवताने कालच याच्यावर दिलं. आणि मी महाभारतात वाचलं होतं की पांडवांचं आणि कौरवांमध्ये चॉईस झाली, कोण्या पार्टीला जायचं. काही लोक म्हणजे कौरव चांगले होते म्हणून कौरवाच्या बाजूला 11 अक्षी सैन्य गेली, आणि पांडवच्या बाजूला किती गेले, 7. का बरं, कारण दोघांमध्ये ते सांगितलं की अरे तुम्ही कौरवांना शिव्या घालताय, पण ठीक आहे त्यांना शिव्या घालत, ते होतेच नालायक. पण पांडव कोणते होते, त्याने आपल्या पत्नीला डावेवर लावलं, जुगार खेळला, असे कितीतरी चुकीचे निर्णय घेतले. पण कौरवापेक्षा पांडव खूप चांगले आहेत. आपल्या समोर बेस्ट पर्याय ठेवून आपण त्याला मदत केलं. असं म्हटलं जातं ना, दगडापेक्षा वीट मऊ, दगडापेक्षा वीट मऊ, आणि मग ते विट्याचा सहारा घेतला पाहिजे. नाही तर पर्याय काय. आता कालच मला एक जण डोकं लावत होता, प्रभूजी त्यानं असं केलं, त्यानं तसं केलं. ठीक आहे, पण तुझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी तू नातेवाईक, आता एक जण म्हणला प्रभू आमच्या समाजाचा उभा राहिलेला आहे आणि तो लय काम करतो. अरे म्हटलं, मराठा असो, वंजारी असो, कोळी असो, माळी असो, चंबारा असो, सोनारा असो, काय जाती धरून ठेवलेल्या आहेत. ही परंपरा आहे. कशा झाल्या माहिती आहे तुम्हाला, ग्रंथाचा डीप अभ्यास केला, जाती पत्त्या कशा वाटल्या की जो माळ्याचं काम करायचं तो माळी समाज झाला, जो चंबाराचं काम करायचं तो चंबार झाला, जो कुंभाराचं काम करायचं तो कुंभार झाला, जो सोन्याचं काम करायचं तो सोनार झाला. इथे जात कुठे वाटल्या गेली, त्याच्या कार्यानुसार त्याची जात पाडल्या गेली, आणि नंतर मग आपण त्याला काय केलं, जातीमध्ये भागलेले. अरे रक्त सुद्धा आपण जर पाहायला गेलं तर सगळ्यांचं, पण आपण भेदभाव करणारे कोण आहेत,
म्हणून आपण एकत्र, जरी आपल्या विचारांची भिन्नता वेगळी असू शकेल, प्रत्येकाच्या विचाराचा आपण आदर सन्मान करणं महत्वाचं आहे. प्रत्येकाचा विचार, प्रत्येकाची पूजा विधी ती वेगळी असेल, पण आपण सगळे एक वैदिक धर्मामध्ये येतो. मग त्याच्यामध्ये सिखिझम असो, जैनम असो, बुद्धिझम असो, आणि आपण ज्या जाती वाटल्या त्या आपण काय केलं पाहिजे, ते जातीपाती न वाटता आपण एक छताखाली राहिलं पाहिजे. याला म्हणतात कुंती प्रिन्सिपल. महाभारतामध्ये आणखीन सांगितलेलं आहे कुंती प्रिन्सिपल काय, जेव्हा 100ने पांडव वनवासात होते आणि वनवासात असल्यानंतर दुर्योधन त्यांना आपलं ऐश्वर ईर्ष्या निर्माण करण्यासाठी सगळं दुःशासन, शकुनी सगळेजण गेले. तिथं भीष्म, द्रोणाचार्य सांगत होते, कृपाचार्य सांगत होते, धृतराष्ट्र सांगत होते जाऊ नको, पण आपला अहंकार शकुनी, त्याच्यानंतर कर्ण, दुःशासन हे सगळ्यांना सोबत गेले. चल, गेल्यानंतर ज्या तलावाच्या बाजूला ते आपला मोठं शिबिर टाकलं, तिथे त्या तलावामध्ये यक्षाचं राज्य होतं. आणि मग यक्षाचं राज्य असताना तिथे यक्षाचं आणि कौरवांचं युद्ध झालं, आणि त्या युद्धामध्ये यक्षाने प्राय कौरवांचं सगळं नाही का पराजित केलं. त्याच्यातले काही सैनिक नाही का कोणाकडे गेले, पांडवांकडे. आणि युधिष्ठिर महाराज सांगितलं की तुमचे जे बंधू आहेत ना ते मोठ्या संकटात आहेत, तुम्ही त्यांना वाचवा. आणि दुर्योधनाला यक्षाने बांधून टाकलं झाडाला. झाडून टाकल्यानंतर ही बातमी जेव्हा भीमाला आणि अर्जुनाला कळाली तर खूप आनंद झाला. एवढा आनंद झाला की अरे सुंटावातून खोकलं गेलं असं म्हणतात ना मराठीमध्ये, की आपण जे काही करू शकलो नाही, आपल्या शत्रूचा नाश नाही का यक्षाने करून टाकलं, बरं झालं. मग ही बातमी युधिष्ठिर महाराज म्हणतात नाही, जेव्हा तुम्ही दुसऱ्याशी युद्ध करतात, भले आपल्या दोघांमध्ये कौरव आणि पांडवांमध्ये वैचारिक मतभिन्नता आहे, आपल्या दोघांचं 36चा आकडा आहे, एक 6चा आणि 3चा आकडा आहे, आपला अजिबात जमत नाही, पण जेव्हा दुसऱ्या आक्रमक येतात, प्रांतीय आक्रमक येत आहे, त्यावेळेस तुम्ही किती येत, 5 आणि 100 नाही तर तुम्ही 105 आहेत. आणि मग तिथे युधिष्ठिर प्रिन्सिपल म्हटलं जात आहे, जेव्हा विदेशी आक्रांतक येतात, विदेशी विधर्मी आपले आक्रमण करतात, त्यावेळेस आपण किती येतं, 105 आहेत. आपल्यामध्ये विचाराची मतभिन्नता, उपासनेची मतभिन्नता असेल, आणि यावेळेस तुम्ही कटेंगे बटेंगे तो कटेंगे, एक है तर सेफ आहे. जसं मी एक सुंदर उदाहरण देतो. आमच्या मंदिरामध्ये सकाळी मी मॉर्निंग वॉक करतो, तिथे आमच्या वॉश बेसिनच्या बाजूला एक कदंबाचं वृक्ष आहे, तर तिथे मी कोपऱ्यात नाही का चप्पल सोडत असतो. एक दिवस चप्पल घालता घालता एक अस्वल आळे नाही का माझ्या चपलामध्ये अटकली, आणि चपलामध्ये आटे अटकल्यानंतर एवढी खास सुटली, कल्पना नाही करू शकत. मग पाहिलं ही अस्वल आळी नेमकी कुठून गेली, भाऊ कशी गेली, तर शोध करत करत पाहिलं तर तो कदंब वृक्ष आहे ना, त्याच्यावरती नाही का मोठाची मोठा त्या अस्वल आळ्याचा आहे, आणि त्या सगळे काटे एकूण एकाला टोचतात, पण चिटकून आहेत सगळे, एवढे चिटकून आहेत. आणि म्हटलं अरे बाप रे बाप, एवढा मोठाच मोठा गुच्छ, याला करायचं कसं. मी एक छोटीशी काडी घेतली आणि त्याच्यातली एक अस्वल आळी काढली, एक काढल्या, 2 काढल्या, 3 काढल्या. 3 काढल्यानंतर कमीत कमी 100 ते 150 आळ्या नाही का टोपटोप खाली पाडल्या. मग काय झालं त्याच्यामध्ये, मला एक प्रिन्सिपल शिकाय भेटलं. काय शिकाय भेटलं, की भले एकूण एकाला त्रास होतो, पण सोबत राहिलं, त्रास असताना तरी सोबत राहिले, पण त्याच्यातले 1-2 फुटले की सगळं नष्ट होऊन जातात. तसंच आपण एकूण एकाचा त्रास होता, विचाराचा होत असेल, स्वभावाचा होत असेल, सोडून द्या, पण याच्यातला एक बाहेर पाडला ना तर आपला सर्वनाश व्हायला वेळ लागत नाही. आणि तेच पाहिलं. म्हणून जंगलातल्या हरिण किंवा वाघ नाही का कळपावर अटॅक करत नाही, जो एकटा फिरतो ना त्याच्यावर अटॅक करतात. तसंच आपल्याला एकटे राहून आपल्या एकट्या जीवावर आपण काय करू शकतो, संघात राहतात. बघा जसे ते एकटावले जातात एकत्र, एक आजार फुटली की सगळे गाव जमा होते, आणि तुमचं काय, मरू द्या ना. आपल्याला का बरं फरक पडत नाही, जोपर्यंत आपलं घर जळत नाही तोपर्यंत आपल्याला फरक पडत नाही. पण विचार करा, त्याची आग त्या घराला लागली ना, ती आगने आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. आणि का सांगतो तुम्हाला घसा कोरडा करून, लिबिया आज जो देश आहे, 35 वर्षापूर्वी, 35 ते 38 वर्षापूर्वी तिथली ख्रिश्चन पॉप्युलेशन किती होती, 89% होती. किती, 89 ते 100 होती. आणि आज त्याच लिबियामध्ये काय परिस्थिती झाली, ख्रिश्चन किती राहिले, 18% राहिले.
18% त्याच्यातले 82% नाही का मुस्लिम झालेले आहेत. ही परिस्थिती व्हायला वेळ लागत नाही. तुम्हाला कसं काय प्रभूजी? अहो, एक दोन कपल नाही की लग्न करत आणि केलं ते एक एक बायदा पैदा करतात. हे दोघांचं लग्न होतं, तिसरं पॉप्युलेशन आपोआप तुमचं कमी होऊन जातं ना. म्हणजे तुम्ही धार्मिक लेवलला, फॅमिली लेवलला स्ट्रक्चर डिस्ट्रॉय करतात, धार्मिक लेवलला बी स्ट्रक्चर करतात, सामाजिक लेवलला स्ट्रक्चर करतात. सो कॉल्ड हिंदू स्वतःला मानणारे, अतिशय हुशार, एज्युकेटेड मानणारे तेच मूर्खपणा करतात. आणि त्या रिक्षाच्या मागे लिहिलं ते एक फुल सुंदर फुल, एक मूल सुंदर फुल. अरे नाही बाबा, किती नुकसान होतंय. विषय सांगायचा मुद्दा की आपण नाही का सामाजिक लेवलला बी तसं करतो, पण आपलं पारिवारिक लेवलला ते नुकसान तर करतोय, पण सामाजिक लेवलला तुमच्याकडे जो हक्क आहे संविधानाला दिलेला आहे तो करा यार. त्या दिवशी तुम्ही फिरायला जातात, कोणी गप्पा कुठेतरी जातात, किंवा तिथं अशी काळ्या लाईन लागलेली असते, एवढी गर्दी कोण, ती मुद्दाम मूर्खवाली गर्दी करतात की तुम्ही गर्दी पाहून पळावं. नाही तर आपण प्लॅनिंग करतो हॉलंडला जाय, न्यूझीलंडला जाय, इकडं जाय तिकडं जाय. पण तुमचं एक मतदान, जसं आमचे गौर गोपालपूर सांगतात की मनुष्याने की तुम्ही सैनिक नाही का बॉर्डरवर राहून नाही का तो आपल्या बंदुकीची गोळी दाबतो आणि सैनिकाला मार करतो. तुम्हाला सुद्धा बंदुकीची गोळी दाबता येते की तुम्ही उठा सकाळी लवकर, तुमचं जे काही नित्य ग्रह कार्य ते करा आणि जाऊन मतदान तर करा. ते देशाचे रक्षण करताय, तुम्ही धर्माचं रक्षण करा, तुमच्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी योग्य व्यक्तीला जे गो ब्राह्मण्य हितायचं. मी कोण्या पक्षाचा प्रचारक नाही, तुम्ही म्हणता प्रभूजी कोण्या प्रचारक, माझा एकच पक्ष आहे, कृष्ण पक्ष. आणि कृष्णाला आवडणारा पक्ष, जे कृष्णाला आवडते ते मी करतोय. लोकांना आवडतंय मी ते करत नाही. आणि कृष्णाला काय आवडतंय? त्याने सांगितलं धर्म रक्षित रक्षण, धर्माचं रक्षण केलं तर तुमचं रक्षण होईल. मी सोबत येणार नाही. भगवान कृष्णाने अर्जुनाला ज्ञान सांगितलं, धर्माचं तत्वच सांगितलं, पण तुझी झकमारी तू कर, मी सोबत राहतो. जेव्हा प्रॉब्लेम येईल असं नाही म्हटलं आता तुला ज्ञान दिलं जाऊन झोपून घे मी उद्योग करतो. तसं आपल्याला ज्ञान दिलं धर्माचं. आणि कोणतं, आज जर तुम्हाला सांगायचं गेलं सनातन धर्माचं एवढं आहे की त्यामध्ये महत्वाचं काय, कृष्णाला काय आवडतंय? एक तर गाय, आज आपल्या देशात महाराष्ट्रामध्ये राजमाताचा दर्जा दिलाय. दुसरं देव, धर्म, मंदिर. आमच्या लीलाप्रेमपूर्ण एक वाक्य स्टेटसला खूप चांगलं सांगितलं होतं. ते म्हणतात की मतदान करण्यास नका करू आळस, मतदान करण्यास नका करू आळस, तर वाजतील अंगणातील तुळस. काय वाजतील? अंगणातली तुळस आणि मंदिरावरला कळस. आळस करता तर तिन्ही गोष्टी नसतो, कोणत्या? तुळस आणि कळस. आळस आणि आज कम्फर्ट झोन शोधताना तर भविष्य खूप कठीण आहे. लेकी बाळी मुलं खूप कठीण आहे हो. लवजीवाचं एवढं प्रकरण वाढलंय आणि वक्फ बोर्डाने कितीतरी नियमावली दिलेली. म्हणून आपल्याला आपल्या गायीचं रक्षण होईल, आपल्या कळसाचं, तुळशीचं. तुम्हाला हे का घसा कोडून, आता दीपोळीमध्ये मुंबईमध्ये घटना झाली. अहो नुसतं दीपोळीचे दिवे लावून त्याने मोठं वादंग वाटलं. दिल्लीमध्ये एका परिवाराने दुसऱ्या गलीमध्ये, म्हणजे आपल्या गलीमध्ये फटाके लावले, दुसऱ्या गलीतल्या लोकांनी त्यांना मारलं, बाकीच्यांनी तमाशा पाहिला. मेजॉरिटी मध्ये असून एवढी अवस्था आहे, जेव्हा तुम्ही मायनॉरिटी मध्ये येता. आमच्या मंदिराच्या बाजूला किती भोंगे तुम्ही कल्पना नाही करू शकत. सकाळी उठल्यानंतर आम्हाला अलार्म लावायची गरज नाही पडत, आपोआप उठून जातात. पण आपण सविष्णत ना, आपण आपल्याला ठेपा लावलेला आहे तुम्ही सविष्ण आहे, आमच्या गळे दाबा तरी तुम्ही आम्ही सविष्णच आहेत. काय आपल्याला नाही का त्याची जाणीव नाही, किती आग भडकलेली. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की इथे जे आता विवेक होऊन जर तुम्ही कार्य करता तर तुम्हाला पुण्य लागन, आणि अविवेकी होता तर पाप लागेल. का बरं? जर विवेकी होता तर पुण्य कसं होईल? तर तुम्ही चांगल्या व्यक्तीला जर मतदान केलं तर देव, देश, धर्म, गाय, मंदिर, तुळस याचं रक्षण करून त्याच्यामुळे पुण्य भेटल. आणि अविवेकपणे जर तुम्ही मतदान नाही केलं किंवा चुकीच्या व्यक्तीला मतदान केलं तर पाप लागन. आणि त्याला पाप करण्यासाठी प्रवृत्त कोणी केलंय? त्यानं नाही केलं, तुम्ही केलं. कारण भविष्यामध्ये जे जे काही पाप घडते, म्हणून संस्कृतीने सांगितलेलं आहे राजा जो जो पाप करतो ना प्रजेला अर्धा भोगावं लागते. कसं? उद्या गाय हत्या झाली, कोण मतदान केलं त्याला भेटल. उद्या एखादं मंदिर पाडलं,
एखाद्या लेकरबाळाचं आपलं भेटलं, त्या पापामध्ये आपलं वाटेकरी असणार आहे. म्हणून इथे दिलेलं आहे की पाप लागण्यासाठी आपण जे जे काही पाप होते भविष्यामध्ये अविवेक बुद्धीनं, त्या सगळ्या पापाचे वाटेकरी आपण होणार आहेत. पण विवेक बुद्धीने जर मतदान करताना तो पुण्याचे वाटेकरी होणार आहेत. आणि त्यासाठी योग्य निरंतर दिवाळी, असं ज्ञानेश्वर माऊली काय याच्या म्हणतात की ती निरंतर दिवाळी होईल, नाही तर काय होईल, दिवाळीच्या वेळी दुष्काळ जीवनात होईल. अरे बाबा नो, इथं प्रवचन तुम्ही शांत चित्तेनं का करतायत, तुम्ही शांत चित्तेनं का बसतायत? कोण ना कोणी धर्मासाठी मरतय, लढतय, त्यामुळे तुम्ही होतय. नाही तर बांगलादेशच्या इस्कॉन मंदिरामध्ये जा, अक्षरशः मंदिरात जाळलेत, भक्तांना स्वतःचा जीव वाचवणं कठीण झालेले. ह्या बाकीच्या मंदिर जिकडे तिकडे वक बोर्डन आहे का, येऊन सिद्धिविनायक मंदिर वक बोर्डन आपला हक्क दाखवलेला आहे. सप्तशृंगेरी त्याच्या बापानं नाही का तिथं वक बोर्ड जन्माला मिळालं तर, पण ते अंबानीचं घर जिथं त्यांना वाटलं तिथे ते होणार आहे. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही अवेअरनेस, आणि तुम्हाला एका मतदानानं काय होणार माझ्या, पण एका मतदाना बघा लोकसभेमध्ये जे शहाणे होते ना आपले हिंदू, अति शहाणे, मतदानाला गेले नाही त्याचा दुष्परिणाम काय भोगावं लागतंय. एक जसं एका गावामध्ये एका साधूनं ठरवलं खीर बनवायची, आणि म्हणून सांगितलं प्रत्येकाने एक तांब्या काय करा, दूध घेऊन या. आणि गावातल्या प्रत्येक व्यक्तीने तांब्या घेतला. प्रत्येक विचार करू लागला, सगळेजण दूध घेऊन चाललेत, मी पाणी घेऊन गेलं तर काय फरक पडणार आहे. दुसरा विचार करू लागला, सगळे दूध घेऊन चाललेत, मी तांब्या पाणी घेऊन गेले काय फरक पडणार आहे. एक पाण्यात टाकलं तर उलट दूध पातळ होऊन घट राहील. असं करता करता संध्याकाळी जेव्हा तो ऋषी आला, मला आता खीर बनवायची आपल्याला, जेव्हा रागण उघडतो त्याच्या दुधाच्या ऐवजी काय निघालं, का बरं पाणी निघालं, सगळ्यांनाच पाणी आणलं. तसंच आपल्याला वाटतं नाही मेकानं काय फरक पडणार आहे, तुझ्या काही बोटानं फरक पडणार आहे. आज तुम्ही मतदान केलं, चांगल्या व्यक्तीला तुम्हाला बोट उचलण्याचा अधिकार राहील, आणि आज मतदान नाही केलं तर तुम्हाला बोट उचलण्याचा खाली तुम्हाला ठेवावं लागणार आहे. म्हणून सैनिक तिथे मारतायत, तुम्ही संस्कृती धर्मासाठी राहता. जसं आमच्या शिक्षाष्टम प्रभू दिल्ली मंदिरामध्ये एकदा गेले आणि ते इंडियन एअरफोर्स मध्ये पाहते, एक ब्रिटिश व्यक्ती येऊन त्यांना गीता सांगत होता. इंडियन एअरफोर्स मध्ये फायटर पायलट सोपी पोस्ट नाही, पगार त्या टायमाला किती असेल 94. आल्यानंतर त्याने श्लोक सांगितले, त्यांना लाज वाटली, मी एक ब्राह्मण परिवारात, राजस्थानी परिवारात आहे, आणि हा व्यक्ती एक विदेशी अमेरिकन असून मला गीतेचे श्लोक सांगतोय. त्यावेळेस लालच वाटली त्यांना, असं स्वतःवर नाही का त्यांना ग्लानी वाटली, अरे माझ्या देशाचं रक्षण करण्यासाठी तर भरपूर जण आहेत, पण माझ्या धर्माचं, माझ्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी कोणीच नाही. त्या दिवशी ठरवलं त्याने, आपल्या इंडियन एअरफोर्सचा जॉब सोडला, आणि आज ते जगभरामध्ये कृष्ण भक्तीचा प्रचार करतायत. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की प्रत्येक जण आपलं काही नाही काही कॉन्ट्रीब्युशन देत आहे, त्या दिवशी थोडस कॉन्ट्रीब्युशन तर करा. कंपड काही जण टीव्ही बघत बसतात. आणि दुसरी गोष्ट काय करा माहितीये का, तुम्हाला तर हे माहीतच आहे, पण जे झोपलेले आहेत ना बधीर छाप आपल्याकडे, मी एवढं कठोर शब्द का वापरतो, मूर्खासारखे बधीर छाप जे झोपलेले आहेत ना, त्यांना उठवा की चल बाबा, नको तिथं बोट घालत बसतो, इथं बोट घाल मतदानाला, हा, आणि ते मतदान करा. आणि त्यांना घेऊन जा, तुमची गाडी असेल ना 4 व्हीलर, चल माझ्या गाडीमध्ये बस, 2 व्हीलर चल, तुला काढायचं असेल, सगळ्याला घेऊन जा, मतदान करा. आज तर एवढे फतवे निघतात, एवढे त्याच्या सोशल मीडियावर, आणि त्याला वोट जिहाद नाव देतात. ते वोट जिहाद, आणि तुमच्याकडे कोणताही जिहाद आहे? कोणताच नाही. आणि आपल्या, मी कधी कधी विचार करतो, त्यांच्याकडे कोणत्याही देवता, त्यांच्याकडे अस्त्र-शस्त्र नाही, पण सगळ्यात अग्रेसिव्ह ती आहेत. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळे देवता पहिले हनुमानजी गाथा घेऊन आहेत, कालिका फरसी घेऊन आहे, महादेव त्रिशूळ घेऊन आहे, विष्णू सुदर्शन चक्र घेऊन आहे. सगळे देवदेवतामध्ये अस्त्र-शस्त्र आहे, आणि त्यांची पूजा करणारे सगळे षंड आहेत, नपुंसक आहेत. ते विचार करत ना, आमचे देवता किती अग्रेसिव्ह आहेत आणि आम्ही किती शांत आहेत. पण आपला अग्रेसिव्हपणा, आपण अन्याय होऊ देत नाहीत कोणाला, पण आपल्या असहिष्णुतेमुळे आपल्याला किती नुकसान होत आहे हे आपल्याला कळत नाही. म्हणून आज जर शांत राहताल तर तुमचं जीवन उद्या अशांत होऊन जाईल. त्यासाठी बाहेर निघा आणि मतदान करा.
आणि बघा, राम मंदिरासाठी एवढा संघर्ष केला, पण लोकांच्या पोटदुखी जे हरामखोर नालायक आहेत ना, ते जास्त विरोध करत होते. राम मंदिर कोणाचं पोट भरतं का? अरे तुझं घर बांगला विकून नाही का, तुला काय दान धर्म करायचं कर ना, झकमारी मार ना, तुला मंदिराचं काय एवढा प्रॉब्लेम शरे? हा, एवढा पुळका आहे तर तुझं घरदार गाडी विकन कर मदत, जे सोकवाळ स्वतःला तथाकथित मानणार आहेत. पण ते कधी ज्ञान दुसऱ्याला पाजळत असतात. आणि ज्यांना आपण मतदान केलं तेच मतदान मंदिराला विरोध केला सगळ्यात जास्त, राम मंदिराला. कितीतरी वर्षात कितीतरी लोकांनी बलिदान दिलं, समर्पण दिलं, आणि त्या समर्पण आणि बलिदानाची कोणाला किंमत नाही. केवळ आपला राजकीय स्वार्थ आणि राजकीय सत्तेसाठी. अहो लोक, एक जण आमची सांगत होते, सत्तेसाठी गूळ सुद्धा खातील आणि खातायत. एक आपल्या देशाचं, आपल्या महाराष्ट्राचे राजकीय पुढारी त्याची लेख, तो म्हणतो सगळ्या देवाचा बाप मी आहे. तुम्हाला कळालं असेल कोण येतो. आणि त्याची पोरगी म्हणते नाही सगळे जात धर्म एकच आहे, ब्राह्मण मुली मुसलमानाच्या घरी चांगलं राहतात. तुझी दे ना बाबा, हा, दुसऱ्याचं काय देत बसला. तर इथे हे मुद्दा असा आहे की आपल्याला नाही का संघर्षातून नाही का, त्या संघर्षाकडे आपल्या पूर्वजांना नाही का संघर्ष केला म्हणून आपण आता चांगलं जीवन जगतो. आणि आपल्या भविष्याच्या पिढीला संघर्ष टाळायचा असेल, येणाऱ्या पिढीसाठी संघर्ष टाळायचा असेल, तर आता उठून आपल्याला ते कार्य करावं लागेल. नाही ते येणारा काळ खूप भयंकर आहे. आपल्या पिढीला, पुढच्या जनरेशनला नाही वाटलं पाहिजे की आमचे आळशी मूर्ख काही बसले होते घरामध्ये, टीव्ही बघत, मोबाईल मध्ये डबडं घालत, डोकं घालून बसले होते. ते म्हणतात प्रभूजी आज काय एकदम अग्रेसिव्ह मूड मध्ये तुम्ही, भांडणांच्या मूड? नाही, गरजेचं आहे. कारण काय, आपले लातो की बुत बातो असे नाही मानतात. आपले एक म्हणून बोलतो, नाही तर काही नाही. आणि हे उद्या आपल्या भक्ती करण्यासाठी आपल्याला हे मदत होणार आहे. म्हणून चुकीच्या व्यक्तीला मतदान केलं तर पाप लागणार आहे, आणि चांगल्या व्यक्तीला मतदान करतात पुण्य भेटणार आहे. त्यासाठी सांगितलेलं आहे की हे जे काही आहे आपल्याला व्यक्तीच्या संबंधापेक्षा धर्माचं, जो धर्माला सपोर्ट करणारा व्यक्ती आहे आणि एकच पक्ष आहे तो म्हणजे कृष्ण पक्ष आहे. आणि कृष्णाला काय आवडतं माहिती आहे? त्याच्या हातात 4 वस्तू येतात, शंख चक्र गदा, कोणतं आहे? पद्म. पद्म कोण आहे? कमळ. भगवान रामचंद्राचं काय आहे? हा. आणि तुम्ही काट्याला जर देता, तू आपल्याला माशाला जर लावतो, तुमच्या जीवनात माशाला लागून जाईल. हा, तुमच्या घराला माशाला लागून जाईल. तुतारीला लावता तर तुतारी तुमची वाजवते लोक, ट्रम वाजवते तो तुमच्या जीवनाचा ट्रम करून टाकते. क्लिअर कट प्रिन्सिपल आहे. आणि पतंग गेले तर तो तुमच्या जीवनाची पतंग कापून टाकते ते लोक. म्हणून अशा व्यक्तीला द्या. आणि भगवान विष्णूचे 2 आहेत. भगवंताच्या धनुष्यबाणाचं नाव काय माहितीये? सारंग पाण आहे. सारंग, तो तुमचं रक्षण करतो. आणि कमळ काय येतं? अभय प्रदान करते. पुन्हा क्लिअर करतो, मी कोण्या पक्षाचा नाही. कोणता पक्ष आहे माझा? कृष्ण पक्ष, शुद्ध पक्ष आहे. कारण वैष्णव हा आम्हाला लोक समभाव शिकवतात. अरे समभाव आम्हाला नका शिकू तुम्ही. बरं झालं समभावना आमची जीवनाची वेळ आलेली आहे. तुम्हाला समभाव तुमच्यात घाला. तर त्यासाठी इथे सांगलेले ते म्हणतात की मंदिराचं तुम्हाला वाटत मंदिर वाटत असेल तर तुम्ही ते मतदान करा. उद्या मंदिर वाटत असेल तर शेवटचं आहे, धनची शुद्धी कशाने होते माहिती का? धनाची शुद्धी दानानं होते. आणि देशाची शुद्धी कशाने होते? मतदानानं होते. धनाची शुद्धी करायची असेल दान करा, आणि देशाची शुद्धी करायची असेल मतदान करा. आणि ते केलं असेल तर ते म्हणतात की मतदान करण्यास नका करू आळस, तर वाचेल अंगणात ती तुळस आणि मंदिराला कळस. हे वाचवायचं असेल, आणि हे 3 तर गोष्टी आहेतच, पण धर्म रक्षिती ती रक्षित. धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेल. बाकी तुम्हाला निर्णय घ्यायचा. आणि आता निर्णय नाही घेतला तर लोक उद्या तुमच्या जीवनातला निर्णय घेतील. शेवटचं वाक्य ध्यानात ठेवा. आता तुम्ही निर्णय नाही घेतला तर विधर्मी तुमच्या जीवनातला, तुमच्या धर्मातला आणि तुमच्या वैयक्तिक जीवनातला निर्णय ते घेतील. त्यांना निर्णय घ्यायचा असेल तर घरी बसून राहा, आणि त्यांना निर्णय नाही घेऊ द्यायचा असेल उठा.
जागे व्हा झोपेतून आणि जाऊन काय करा, मतदान करा. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. नाही तो कटेंगे तो एक है, तो नेक आहे. आणि ध्यानात ठेवा, मावळाचं छत्तर माणसाला पाहिजे. आणि तुमची शक्ती ना खूप चांगली आहे. तर हे बटेंगे तो कटेंगे पासून वाचायचं असाल तर हा पर्याय आहे. बाकी काय नाही. आपली जात किंवा म्हणताना हा माझा परिवारातला आहे किंवा माझ्या संबंधीचा मित्र, काही बाजूला राहू द्या. जो गायीचं, ब्राह्मणाचं, मंदिराचं, तुळशीचं, आपल्या ग्रंथाचं आणि आपल्या वैदिक धर्माचं जो रक्षण करतो त्याला मतदान करा. बाकी जाती पती, मी मराठा समाजातला आहे पण आम्ही तिकडे काय भोगतोय, पण सगळे मिली भगत आहे. जाती पत्तात अडकू नका. की हा वंजारी समाजाचा, ह्या ओबी समाजाचा, हे कोळ्या माळ्याचा, सगळ्या जाती चुलीत घाला. एकच जात आहे ती म्हणजे हिंदू धर्म, हिंदुत्व, सनातन धर्म, जे गीता भागवताला पालन कर. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, जे 12 संत, तुकाराम पांडुरंगाकडे जाणारे 12 संत होते, ते संत तिकडे घेऊन जातात. तसं आपल्याला पांडुरंगाकडे जायचं असेल तर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. हे तुमचा जात कधी वाचेल, धर्म वाचला तर जात वाचेल, धर्म नाही वाचला तर तुमची जात काय कामाची येणार. म्हणून हे लक्षात ठेवून काम करा. ठीक आहे. हरे कृष्ण.